मी सचिन वाल्लेकर पाटील. सर्वसाधारणतः 1 एकर टरबूज लावला होता आणि 70 ते 80,000 रुपये त्यासाठी खर्च केला होता. परंतु युद्ध सुरू झाल्यापासून त्याचे दर पडत गेले. जो 22-23 चा सरासरी दर होता, तो आता 5 ते 7-8 रुपयापर्यंत खाली आलेला आहे. तर त्यामुळे आता शेतकऱ्यांना याची आणि सर्वच टरबूज उत्पादकांना याची नुकसान सहन करावं लागणार आहे. हां. आणि जे एक्सपोर्ट सुरू होता, म्हणजे अर्थात निर्यात, तर ती पण आता त्या आखाती देशांमध्ये बंद झालेली आहे. सर्वसाधारणतः 20 ते 25 देश आपले अवलंबून होते. ज्यांना हे सगळे मुस्लिम राष्ट्र आहे आणि रमजान महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यांना मागणी होती टरबुजांसाठी. तर ती आता मागणी या युद्धामुळे आता बंद झाली आणि देशाबाहेर माल जाणं हे बंद झालेलं आहे आता. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याचे चिन्ह तयार झालेली आहे. मागणी तुमची मागणी काय? तर सर्वसाधारणतः सरकारने यासाठी काहीतरी अनुदान मदत करावी अशी आम्ही मागणी करतोय. काही 4 रुपये 4-5 रुपये जातो किलो. काही दर पडली ही नुकसान शेतकऱ्याला भोगायला लागली. बाहेर इकडे भैया काकांना मोठे मोठे टरबूज शोधून द्यायला. काल सांगलीचं दाखवलं नव्हतं. 1200 एकर केळीच्या बागात काहीच नाही तोडायला ते